महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार यांचे अपघाती निधन झाले. त्यांना आपल्या गजानन चव्हाण यूट्यूब चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली. या लिस्टमधील आपल्याला ट्रॅव्हल सपोर्ट करणाऱ्यांचे खूप खूप धन्यवाद. कन्स्ट्रक्शन अपडेट देण्यासाठी खडतर व दूरवरचा प्रवास करावा लागतो. या खडतर व दूरवरच्या प्रवासासाठी आपण ट्रॅव्हल सपोर्ट करणे इच्छुक असाल तर नक्कीच या स्कॅनरवर आपला अनमोल असा ट्रॅव्हल सपोर्ट पाठवू शकता. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण व्लॉग यूट्यूब चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण पुन्हा एकदा आपल्यासाठी अपडेट व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आणि आज आलेलो आहोत आपण पुणे रिंग रोडच्या कामाची अपडेट घेऊन आपल्यासाठी. पुणे रिंग रोडचं काम जे आपल्याला माहीतच आहे की दोन भागामध्ये विभागलेलं आहे, पूर्व आणि पश्चिम अशा पद्धतीनं. तर पूर्वेकडील जो भाग आहे याची सुरुवात उर्शे गावापासून होते. त्या ठिकाणी पॅकेज E1 स्टार्ट होतं, परंतु पॅकेज 1मध्ये म्हणजेच E1मध्ये काम सध्याच्याला नगण्य काम म्हणायला हरकत नाही, कारण सुरू झालेलं नाही. आज पुन्हा एकदा आपण E2 पॅकेज आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपण 2 महिन्यापूर्वी काम पाहिलं होतं, तर ते आता कामामध्ये बरीचशी बढोतरी झालेली दिसत आहे. या पॅकेजमध्ये किती काम झालेलं आहे हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चॅनलला अद्याप जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ संपूर्ण पहा आणि लाईक जरूर करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानीच्या या शहराचा बहुचर्चित असलेला रिंग रोड 169 किलोमीटर लांबीच्या या रिंग रोडचे 2 भागामध्ये काम विभागले आहे. एक म्हणजे पूर्वेकडील भाग व दुसरा पश्चिमेकडील भाग. 103 किलोमीटर लांबीच्या पूर्वेकडील भागाचे E1 ते E7 अशा 7 पॅकेजमध्ये काम सुरू असून 66 किलोमीटर लांबीचा पश्चिमेकडील भागाचे W1 ते W5 अशा 5 पॅकेजमध्ये काम सुरू आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्वेकडील दुसऱ्या पॅकेजचे म्हणजेच E2 या पॅकेजचे काम पाहणार आहोत. 13+800 किलोमीटर लांबीच्या या पॅकेजमध्ये 2 इंटरचेंज, 4 अंडरपासेस, 1 ओव्हरपास, 4 मेजर ब्रिजेस, 6 मायनर ब्रिजेस व 27 कल्वर्ट्स आणि त्याचबरोबर 3 वायडक्ट किंवा फ्लायओव्हर अशा पद्धतीने एकूण या पॅकेजची अलाइनमेंट असणार आहे. आता पाहूया या पॅकेजमध्ये जानेवारी 2026च्या एंडिंग पर्यंत काम किती झाले आहेत. या दिशेला 500 मीटर अंतरापासून इंदोरी गावाच्या हद्दीत E2 या पॅकेजला सुरुवात होते. इथे मात्र 500 मीटर अंतर काहीच काम झालेले दिसत नाही. याचे कारण म्हणजेच हे घनदाट वृक्षाचे जाळे तोडल्यानंतरच इथूनच हा रिंग रोड पास होणार आहे. या पॅकेजला चेनेज नंबर 12+500 पासून सुरुवात होते, तर तळेगाव चाकण रोडला हा रिंग रोड चेनेज नंबर 13 वरती क्रॉस करतो. इथूनच या पॅकेजमधील पहिल्या वायडक्टला सुरुवात होत असून या वायडक्टच्या अनेक पिलरचे काम वेगाने या ठिकाणी सुरू असलेले पाहायला मिळत आहे. (13+800 किलोमीटर लांबीच्या या पॅकेजवरती PNC इन्फ्राटेक ही कंपनी काम करत आहे. हा आहे चेनेज नंबर 15, ज्या ठिकाणी हा पुणे रिंग रोडचा फ्लायओव्हर पुन्हा एकदा या तळेगाव चाकण रोडला क्रॉस करत आहे. एकंदरीत इथून पुढे देखील या ठिकाणच्या
पिलर वर्कचे काम वेगाने सुरू असलेले पाहायला मिळत आहे. हा रिंग रोड पुन्हा एकदा या पॉइंटला चेनेज नंबर 17+500 वरती तळेगाव चाकण रोडला क्रॉस करतो. हा आहे या पॅकेज मधील दुसरा वायडक्ट. या वायडक्टच्या बऱ्याचशा पिलरचे काम या ठिकाणी पूर्ण झालेले दिसत आहे. ही आहे देहू गावाच्या हद्दीतील इंद्रायणी नदी. हा रिंग रोड बऱ्याचशा अंतर या इंद्रायणी नदीला समांतर जातो. या ठिकाणी होणार आहे या पॅकेज मधील तिसरा वायडक्ट. या वायडक्टच्या पिलर फाउंडेशनचे काम या ठिकाणी सुरू झालेले दिसत आहे. आणि शेवटी चिंबळी गावाच्या हद्दीमध्ये चेनेज नंबर 26+300 वरती या पॅकेजचा शेवट होतो. एकंदरीत मंडळी आपण ऑलमोस्ट आता चिंबळी गावाच्या हद्दीमध्ये आलेलो आहोत आणि ॲक्टिव्हली प्रत्येक पॉईंटला आपल्याला काम सुरू असलेलं या E2 पॅकेजचं पाहायला मिळत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि अद्याप जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.